नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. गेल्या 8-10 दिवसापासून बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत की साहेब सुडोमोनासमुळे आपल्याला तेलकट वगैरे प्रादुर्भाव होतो काय. तर त्याचं कारण म्हणजे एक इंटरनेटवर एक पेपर पब्लिश झालेला आहे आणि त्या पेपरचं नाव आहे अ न्यू बॅक्टेरियल ब्लाइट ड्यू टू सुडोमोनास स्पेसीज ऑन पोमोग्रानेट. तो जो पेपर आहे ते 2018ला प्रकाशित झालेला आहे. त्या पेपरमधला एक थोडक्यात सारांश मी शेतकरी बंधूंसाठी सांगतो आहे. तर त्या पेपरमध्ये मालेगाव, सटाणा, सोलापूर अशा ठिकाणावरून डाळिंबाचे नमुने गोळा केले. त्यामध्ये पानं, फुलं, फांद्या किंवा फळ वगैरे सगळ्याच गोष्टीचा समावेश होता. आणि तो प्रयोगशाळेमध्ये त्यांनी सुडोमोनाच्या काही स्पेसीज वापरून त्याच्यावर ब्लाइट म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट किंवा आपण डाळिंबावरील तेल्या रोग म्हणतो, तर त्याच्यामुळं होतं आहे का असं त्याच्या चाचण्या झाल्या. त्याच्यामध्ये असं आढळून आले की काही प्रमाणात आपल्याला सुडोमोनासमुळं तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसला. ती जी स्पेसीज होती, ज्या स्पेसीजमुळं तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला, तर त्या स्पेसीजचं नाव होतं सुडोमोनास ओरायझिबिटन्स. म्हणजे सुडोमोनास ही एक जीनस आहे आणि त्याचे स्पेसीज वेगवेगळ्या असतात. जसे आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंगसाठी आपण सुडोमोनास स्ट्रेटा यूज करतो किंवा ग्रोथ प्रमोटिंगसाठी आपण सुडोमोनास पुटिडा यूज करतो. सुडोमोनासचे वेगवेगळ्या स्पेसीज असतात आणि त्या पेपरमध्ये जी नमूद केलेली स्पेसीज आहे ती नियर अबाउट सुडोमोनास ओरायझिबिटन्स. याचा अर्थ असा होतो की जी सुडोमोनास ओरायझिबिटन्स ह्या स्पेसीजचे जे कॅरेक्टर आहेत, जवळपास तशा प्रकारचे कॅरेक्टर असणारी ती सुडोमोनासची स्पेसीज होती. मग त्याच्यामुळं तेलकट रोगाचा प्रादुर्भाव होत असेल, नाही असं नाही. परंतु जी डाळिंबातील तेल्या रोग असेल किंवा ॲज अ फंगीसाईड म्हणून सेंट्रल इन्सेक्टिसाईड बोर्ड रजिस्ट्रेशन कमिटी नवी दिल्ली यांनी जी रजिस्टर केलेली स्पेसीज आहे ती सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे. आता सुडोमोनास फ्लोरोसन्स ही रोग निर्माण करते का, तर सुडोमोनास फ्लोरोसन्स ही रोग निर्माण करते असा कुठंही वाचनात आलेला नाही. त्यामुळे सुडोमोनास फ्लोरोसन्समुळं रोग होतो असं कुठंही त्या पेपरमध्ये उल्लेख नाही आहे. आता तो सुडोमोनास फ्लोरोसन्स होता का नव्हता, तर त्याच्यामध्ये एक टेस्ट त्यांनी केलेली आहे की नो फ्लोरोसन्स ऑन किंग्सबी मीडियम असा एक उल्लेख आहे. तर ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, तर सुडोमोनास स्पेसीज जे सुडोमोनास फ्लोरोसन्स आहे त्याचं एक कॅरेक्टर आहे महत्त्वाचं, की त्याच्या प्लेट ज्यावेळेला आपण लॅबॉरेटरीमध्ये ग्रो करतो आणि ती प्लेट जर आपण अल्ट्राव्हायलेट रेच्या अंडर जर आपण बघितली, तर आपल्याला ग्रीन कलरचा फ्लोरोसन्स कलर व्हिजिबल डोळ्यानं दिसतो. तर त्याच्यामध्ये असा एक लाईन आहे की नो फ्लोरोसन्स अंडर किंग्सबी मीडियम. फ्लोरोसन्स आपल्याला दिसलेलं नाही, म्हणजे ती निश्चित सुडोमोनास फ्लोरोसन्स ही स्पेसीज नव्हती. ती स्पेसीज ही सुडोमोनास ओरायझिबिटन्स ह्या स्पेसीजची मिळती जुळती स्पेसीज आहे. असा कुठंही त्या पेपरमध्ये सुडोमोनास फ्लोरोसन्सचा उल्लेख नाही. आणि आपण जी किंवा बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये जी सुडोमोनास वापरतात ही सुडोमोनास फ्लोरोसन्स ही स्पेसीज आहे. शेतकरी बंधूंनो, हे लेबल क्लेम पाहून फंगल डिसीज कंट्रोल करायसाठी आपल्याला सुडोमोनास फ्लोरोसन्स वापरायला कुठलीही अडचण नाही. कुठल्याही प्रकारचा त्याच्यापासून आपल्याला डाळिंबासाठी साईड इफेक्ट नाही. नमस्कार.